तुम्ही सांगा ना काय चुकलंय. काही नाही केलंय तुम्ही, मीच केलंय जे करायचं ते. तुम्हाला त्याची किंमत असो नसो करत राहीन आयुष्यभर. काय करत राहाल. काही नाही. तुम्ही रडताय का. मूर्ख आहे का मी. हे बघा प्लीज तुम्ही ना तुम्ही शांत व्हा आधी. रडू नका हो. हे बघा मी अजिबात रडत वगैरे काही नाहीये. मला जाणवतंय तुमचं रडणं. अच्छा, रडणं जाणवतंय तुम्हाला. पण काय. नाही नाही काही नाही. अहो शब्द कोणी सोडवतात तशी आता बोलण्याची कोणी सोडावं लागतात आपल्याला. नका सोडवू, तिथेच राहा तुम्ही. म्हणजे जिथे होतात. मी घरात आहे. वा छान मस्त. छान. काढा घेतलात का. घेतो. कडू होता. तुमच्यासारखाच होता म्हणजे. आणि प्रत्येक चांगली गोष्ट अशी चविष्टच असते असं काही नाहीये. तर आपण ठरवायचं चांगलं हवंय का चविष्ट. चांगलं पाहिजे. ठेवू फोन. ओके. ओके. काय झालं. ठेवा फोन तुम्ही. तुम्ही ठेवा. का. तुम्ही रागावलात माझ्यावरती असं वाटतंय. आणि या अवस्थेत जर मी फोन ठेवला ना तर मी फोन ठेवला म्हणून तुम्ही अजून चिडाल म्हणून तुम्ही फोन ठेवायची मी वाट बघतोय. आदिरा ठीक आहे का आता. हो हो येस. काही वाटलं तर फोन करा. उद्या येणार आहात घरी का तिथेच राहणार आहात. म्हणजे येणार आहात. आता ठेवायचा आहे फोन का हू 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 ची गाणी म्हणत बसायची आहेत. गुड नाईट. ठेवते. ओके. हा बँकेचा एक इश्यू होता. झाला सॉल्व्ह. फार काही मोठं नव्हतं. अच्छा. मी खरं तर तुमच्या घरीच चाललो होतो. अधिराला भेटायला. नाही तुम्हाला भेटायला. का. कारण अधिरा नाही चिडले माझ्यावरती. तिला भेटायची काय गरज. पण तुम्ही रागवलात माझ्यावर. नाही 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 चिडले. तुम्हाला अशी थोडीशी भुकेची जाणीव नाही झाली का. चला मस्त ब्रेकफास्ट करूया. इथे जवळच कॅफे आहे. नको. म्हणजे आईने घरी पोहे करून ठेवले असले म्हणा. ते बाहेरून खाऊन गेले तर चिडेल ती. आणि प्लस मला लगेच ऑफिसलाही निघायचंय. अहो चला ना माझी ट्रीट आहे. तुम्ही माझी ट्रीट नाकारताय म्हणजे तुम्ही माझ्यावरती चिडलाय. अहो नाही. तुम्ही रागवलात ना की डोळे वटारता आणि गाल फुगवता. आता तुमचे गाल फुगलेत पण थोड्याच वेळात तुमचे डोळे वटारले जातील. मी चिडले नाहीये तुमच्यावर. हां पण मला वाईट वाटलं थोडं. तुम्ही जेव्हा मला म्हणालात की आपल्यात काही मैत्रीचं नातं नाहीये, आपला काही संबंध नाहीये वगैरे वगैरे. अहो ते मी रागाच्या भरात बोललो. माहितीये, तेही माहिती आहे मला. पण बरेचदा रागाच्या भरात माणूस खरं बोलून जातो. त्याच्या मनात जे असतं ना तेच बोलतो. अनफिल्टर्ड वागतो. तसे वागलात तुम्ही. हे बघा मी ते बोललो पण ते काही खरं नव्हतं. हे बघा मैत्री झाली आपल्यात हो की नाही. आपण छान मित्रासारखे गप्पा मारतो एकमेकांशी. मित्राप्रमाणे फिरायला जातो. कधी आपण एकमेकांना अरे मित्रा अगं मैत्रीण अशी हाक मारतो. म्हणजे मित्र आहोतच की आपण. आणि मी कधीही मैत्रीत अंतर देत नाही. हे तुम्हालाही चांगलं आतापर्यंत कळलं असेल. म्हणजे जसं निकिता आणि आनंदला मी आयुष्यात कधीही अंतर देणार नाही ना तसंच मी तुम्हालाही कधी अंतर देणार नाही. काय झालंय. काही नाही. अहो सोडून द्या ना आता. मी तुम्हाला एक जोक सांगू का. राजवाडे. नाही खरंच ऐका ना. एकदा एक हत्ती मुंगीला विचारतो काय ग चिडलेस का माझ्यावर खूप. मुंगी म्हणते कशावरनं तुला कळलं. तो म्हणतो की नाही लाल दिसतेस म्हणून विचारलं. खूपच वाईट होता हा जोक. वाईट होता. मग तुम्ही सांगा एखादा चांगला जोक. बरं चला मी अजून एक सांगतो. ओके बास झालं. हसले मी आता. वाईट जोक वरही हसून झालंय माझं. राग गेला. चिडला नाही आहात ना. ओके आहात ना. तुम्ही खूपच जास्त विचित्र आहात. चला थँक्यू. नाही हे चालेल. म्हणजे टोमणा न मारता तुम्ही सरळ बोललात ना
त्याबद्दल परत एकदा थँक्यू. जरा हे बदल ना, हे गाणं नको, स्टेशन बदल. काय झालं, हे गाणं आवडलं नाही का? बदलायला सांगू का? अहो नाही, छान आहे. मग मला हे टाइमलाईन जरा खूप अँबिशियस वाटते. 12 दिवसांचं काम आहे आनंद, 6 दिवसात कसं करेल आपली टीम? अरे टीमने जर कमिट केले तर करेल. आणि आपल्याकडे तशी यंग टीम आहे, एन्थुझियाझम आहे त्यांच्यात, नवीन नवीन आयडियाज घेऊन येतात, पॉझिटिव्हली काम करतात, अशी पॉझिटिव्ह वाईब आहे सगळ्यांमध्ये. आणि करतील ते, जर का ते म्हणालेत ना, त्यांनी जर का कमिट केलंय की मी आठवड्यात करून देऊ, तर करतील नक्कीच. ॲज यू से. आणि तुझ्या रिपोर्ट्समध्ये चेंजेस केलेस ते पाठवलीस का मला मेलमध्ये? आनंद, हा रिपोर्ट चेंजेस हो पाठवलेत मित्र. एवढा काय फोनमध्ये घुसलायस? अरे काय नाही रे, ते किमया. किमया? अरे ती येते ना भारतात, तर कळायला नको का कशी दिसतेय काय नाही. नाही तर आपण असे कामात असायचो आणि ती अचानक समोर येऊन उभी राहायची, ओळखताही आलं पाहिजे ना आपल्याला कशी दिसते आता, म्हणून फोटो बघत होतो सोशल मीडियावरती. त्याचा काय संबंध? अरे ती भारतात येते ना, तुला सांगितलं असेल ना ती येते म्हणून. मला काय फरक पडतोय, आली तर आली, नाही तर नाही आली. पण मग ती काय येते भारतात? आणि म्हणजे ती जर आली तर ती लगेच जाणार आहे का राहणार आहे इथे? आनंद, तिचं ती बघेल. मी तिला कुठलीही गोष्ट विचारायला जाणार नाही, ती ठरवेल. अरे मी विचारलं जस्ट, मी सहज विचारला, असा काय हा किमया?